We started this planning exercise, Navi Mumbai, as a series of settlements of about 2 to 5 lakhs population each, like beads on a necklace. And each node would be self-contained and independent in terms of amenities, housing, and some jobs, and they would be linked by a rapid transit railway line. Key feature of being in a city is good transport. In your population, you have a cross section of income groups. There is a proportion of people who are wealthy, there's a proportion of people who are poor. You know those proportions. So you provide housing across all income groups in proportion to the presence of that income group in the overall population. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मुंबई शहरातली प्रचंड होणारी गर्दी, ट्रॅफिक जाम, प्रदूषण ह्या कारणासाठी मानखुर्दच्या सीमेवर ठाणा खाडी ब्रिजच्या तिथून जमीन संपादन करायला सुरुवात केली आणि नवीन मुंबईतली 93 गावांची जमीन ताब्यात घेण्यात आली. 7-12च्या उतार्यावर फक्त आणि फक्त शिडकोच राहिली. म्हणजे इथला जो भूमिपत्र होता तो लँडलेस झाला. नंतर दिबा पाटलांनी मोठं आंदोलन केलं. 12.5% ही स्कीम आली आणि शेतकऱ्यांचं त्याच्यातनं थोडंफार भर झालं. सिडको नुसती स्थापन झाली कागदावर, पण ते उभं राहण्यासाठी जी मनुष्यबळ होतं ते काही सरकारकडे नव्हतं. लोकांनी इथंच लेबर म्हणून कामाला सुरुवात केली. मग इथं कोकण विभागाचं आयुक्त आलं, मार्केट आलं, मोठमोठे ऑफिसेस आले, रिझर्व्ह बँक आले. म्हणजे जे मुंबई शहरातले प्राईम लोकेशनला ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या इकडे ट्रान्सफर झाल्या. नवी मुंबई एक प्लान सिटी है. 2011 के सेंसस के हिसाब से यहाँ पे 11 लाख लोग रहते हैं. 2017-18 का जो हेल्थ सर्वे है उसके हिसाब से यहाँ पर 15 लाख लोग रहते हैं. और ये लोग इस शहर में आने का कारण है कि यहाँ पर बहुत ज़्यादा पैमाने में आपको रोज़गार की प्राप्ति मिलती है. औद्योगिकरण बहुत बड़े पैमाने में रैपिड तरीके से बढ़ता जा रहा है. 2005 से 10 तक अगर हम देखेंगे 50% जो था स्थलांतर महाराष्ट्र से यहाँ पर हुआ, और तो 18% से ज़्यादा लोग मुंबई से इस नवी मुंबई में आए. कम से कम 11 लाख के 20% पॉपुलेशन इस झुग्गी झोपड़ियों में रहता है. खास करके श्रमिक वर्ग के लोग हैं. जो लोग यहाँ पर झुग्गी झोपड़ियों में रहते हैं उन लोगों के बारे में उस वक्त भी सोचा नहीं था और आज भी सोचा गया नहीं है. 2004 को जो भी बस्तियाँ टूटी थी मुंबई में, और बहुत ही दर्दनाक वो वाक़या था जहाँ पर 90,000 से ज़्यादा लोग बेघर हो रहे थे. क्यों बेघर हो रहे थे? क्योंकि एक जीआर था जो 1995 के बाद रहते हैं, वो लोग वहाँ पे नहीं रह सकते. और उस दरमियान जो है घर बचाओ घर बनाओ आंदोलन का निर्माण हुआ. उनका जो एंगेजमेंट था कार्यकर्ताओं के साथ, बस्तियों के साथ, जहाँ पर भी टूट रहा है वहाँ वे लोग जाते थे. कहीं अधिकारियों से मिलना है, बात करना है, कभी कोई आरटीआई लगाना है. वो संगठन की वजह से मुंबई के बस्तियों को बहुत सारा फ़ायदा हुआ. नई मुंबई में एक्चुअली युवा का काम था असंगठित कामगारों के साथ, असंगठित बस्तियों के साथ, बट यहाँ पे ऐसा संगठन नहीं था. तो घर टूट रहे हैं, लोग परेशान हो रहे हैं, बच्चों का स्कूल जा रहा है, और नई मुंबई के लोग भी असंगठित थे. काम भी असंगठित ही कामगार है सब लोग. कोई नाका कामगार है, कोई रिक्शा ड्राइवर है, कोई बर्तन मांजने वाले, मतलब जो घरेलू कामगार है, कुछ जो है स्ट्रीट वेंडर है. ऐसे लोग एक साथ कैसे आएंगे? तो फिर हमने सोचा कि एक संगठन हो, जो संगठन का निर्माण किया गया. मी 2013मध्ये युवामध्ये काम करण्यासाठी आले. त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जात होतो. लोकांमध्ये डॉक्युमेंट्स बिलकुल नव्हते, ते तयार करण्यासाठी आपण त्यांना मदत केली. पण हे करत असताना लक्षात आलं आपलं घर सुरक्षित करण्यासाठी या डॉक्युमेंटचा उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी एकत्र यायला लागले. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता बस आपण आपली लोकांची संघटना तयार झाली पाहिजे, आणि त्याच्यामधूनच घर हक्क संघर्ष समितीचा उदय झालेला आहे. बेलापूरला अमराई नगर नावाचं एक बगीचा आहे महापालिकेचा. तिथं आम्ही 7 लोक उपस्थित होतो.
त्यात दुर्गामाता नगरचे लोक होते, काही बंजारा समाजाचे होते, दलित मंडळी होती. आणि त्यांनी सांगितलं, साहेब आता आपल्याला झोपडपट्ट्यांसाठी काहीतरी करावं लागेल, आपण मिळून काहीतरी करूया. आणि मग तिथे घर हक्क संघर्ष समितीची स्थापना झाली. मी मागील 2005 पासून युवा संस्थेला जोडलेले आहे. वस्ती पातळीवर ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण जे लोक त्यांना बेसिक सर्व्हिस काय माहीत नाही, मायग्रेंट होऊन आलेले होते लोक, त्यांना काम नाही मिळालं तरी ते उपाशी राहू नये म्हणून रेशनिंग कार्डाचा विषय हाती घेतला. त्यानंतर आम्ही एक पुरावा, बँकेचं खातं, आधार कार्ड, पॅन कार्ड, मुलांच्या जन्मतारखी, अशा वेगवेगळे डॉक्युमेंट बेसिक सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या ट्रेनिंग देणं, त्यांना अधिकार काय ते, GR काय असतो, म्हणजे अधिकाराची भाषा जी असते ती रुजवण्याचा जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये प्रयत्न केला. घर हक्क संघर्ष समिती म्हणून आम्ही लोकांना संघटित केले. त्याच्यामध्ये आम्ही पारदर्शकता ठेवली. ती अशी, प्रत्येक वस्तीची स्वतःची संघटना असली पाहिजे, घर हक्क संघर्ष समितीची शाखा असली पाहिजे, तिथं कमीत कमी 10-11 इमानदार लोक असले पाहिजे, 50% त्याच्यामध्ये महिला असल्या पाहिजे, आणि लढाई तुमची आहे, संघर्ष तुमचा आहे, पैसाही तुमचाच असला पाहिजे, नेतृत्वही तुमचं असलं पाहिजे. या उद्देशाने ही संघटना आज जे छोटं एक रोपटं होतं ते आज मोठं रोपटं झालेलं आहे. 2014ला घर हक्क संघर्ष समिती उदयास आली, तेव्हापासून मी घर हक्क संघर्ष समितीचा सुद्धा उपाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. झोपडपट्टीवासीचा वोटिंग लिस्टमध्ये नाम आहे, वोट करतो, तो नगरसेवकाला वोट करतो, आमदाराला वोट करतो, खासदाराला वोट करतो. मग त्याची वोटिंग जर चालत असेल तर त्या झोपडा का चालत नाही हा प्रश्न आम्हाला निर्माण होत आहे. म्हणून आम्ही झोपडीवाल्यासोबत आहोत. घर हक्क संघर्ष समितीच्या सोबत राहून हर एक झोपडीधारकांना आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कोई भी संगठन सक्षम होने के लिए उनको लगते हैं साथी लोग, जो टीम वर्क है वो लगता है. तो कहीं ना कहीं घर हक्क संघर्ष समिति में ये अलग अलग बस्तियों के जो लोग उसमें जुड़े हैं वो उसको पूरा करते हैं. बस्तियों में कभी बुलडोज़र आया तो सबको फ़ोन करना, उनको तोड़ मोड़ का सामना करना पड़ रहा है तो बुलाना, कचरा नहीं उठा रहे तो क्या कर सकते हैं, पानी नहीं आ रहा तो क्या कर सकते हैं. ये सब सारी चीज़ें भी ये उनके जो मीटिंग्स होते हैं घर हक्क संघर्ष समिति की, उसमें ये चर्चा होती है. नवी मुंबई में सिडको, MIDC और शासन की कुछ ज़मीन है जिस पर ये झुग्गी झोपड़ियाँ बसी हुई है. डेवलपमेंट तो दूर की बात है, इस ज़मीनों पर जो मूलभूत बुनियादी हक की सुविधाएं हैं वो सुविधाएं भी लोगों को मिल नहीं पाई. क्योंकि जैसे अगर हम एग्जाम्पल ले कि MIDC क्षेत्र में गांधीनगर, महात्मा गांधी नगर करके एक बस्ती है जिसमें कम से कम 10 से 15 हज़ार लोग रहते हैं, लेकिन आज भी वो पूरा रात पानी भरने के लिए जगते हैं. क्योंकि जो पानी है वो MIDC का है और NMMC उसमें इंटरफेयर नहीं कर रही. कुछ जगह ऐसी है, कुछ झुग्गी झोपड़ियाँ सिडकों की ज़मीन पे है, वहाँ पे NMMC बेसिक्स बुनियादी सुविधाएं जो है, जो पानी है, शौचालय है या सीवर लाइन है या फिर रोड है, रास्ता है, स्ट्रीट लाइट है, वो दे नहीं पाता है. तो ये परमिशन का जो मुद्दा है वो परमिशन का मुद्दा इतना गहन है कि उसके वजह से आज भी 75 साल के बाद भी लोग बुनियादी सुविधा से वंचित है. नगर पालिका क्योंकि कोई संरक्षण नहीं देती, वो बोलती सिडको के लैंड पे हो, आप सिडको के लैंड पे हो तो हम ना पानी दे सकते हैं ना और अन्य सुविधाएं दे सकते हैं. तो जब वहां पे हद है नगर पालिका की, लेकिन वो बहाना मतलब बनाते हैं कि ये आप उनके इस जगह पे हो, इसके लिए हम कुछ नहीं दे सकते. तो वहाँ के जो रहवासी हैं वो परेशान रहते हैं कि हम सिडको के ऊपर भरोसा करें या नगर पालिका में. और मैं कोशिश करता रहता हूँ सभी बस्तियों में जाके उनको समझाने की कि अपना आप बस्ती का महत्व समझें. क्योंकि आज के टाइम पे जब सिडको की संरचना हुई थी कि हम छोटे घर बनाएंगे लोगों के लिए, आम लोगों के लिए घर बनाएंगे, आज उन्होंने ये सारी चीजें भूल के केवल खास लोगों के लिए घर बनाते हैं. लॉटरी सिस्टम पहले भी था, आज भी था, और ये जो छोटे लोगों को घर देने का उनकी जो सोच है वो बदल गई है. तो ये सोच बना के रखना और इसी सोच के साथ इनसे भिड़ना भी है ताकि हम इनसे निपट सकें. ये हमारा खत्म ही करने वाले. मी 2015 पासून मी घर हक्क संघर्ष समितीच्या संपर्कात आहे.
पाणी मिळावेत म्हणून काही जसं मुंबई महापालिकेमध्ये हायकोर्टची ऑर्डर आली तर त्या हायकोर्टचा आधार घेऊन इकडे नवी मुंबई महापालिकेला तसं प्रेरित केलं की आम्हाला तुम्ही मुंबई महापालिका देते तर तुम्हाला द्यायला काय अडचण आहे. मग असं सांगून त्यांना ते पाणी देण्यासाठी आम्ही प्रेरित केलं. आम्हाला इथे कमीत कमी 10-15 वर्ष झालेलं आहे. पाणीचा खूप वारंवार आम्हाला त्रास होता. आम्ही खाली वगैरे डोंगरातून खाली जाऊन आम्ही पाणी भरत होते. वरपर्यंत पाईप पोचवतच नव्हते, आम्हाला देतच नव्हते पाणी. मग घर हक्क संघटनेवरून 2-3 वर्ष झालं आम्ही जोडलेले आहे. सगळे बस्तीवाले लोक आमच्याबरोबर जाऊन पालिकाला लोक कोणी पोटाशी होते, कोणी लहान लहान लेकरे होते. मग त्याच्यानंतर आम्हाला पालिकाकडून त्यामुळे ग्रुपने आम्हाला पाणी भेटलं. पण आता आम्हाला पाणीचा काही त्रास नाही आहे. अजिबात आम्हाला पाणी नव्हतं. आज पाणी आहे तर आम्ही आहे, जीवन आहे. महापालिकेने नवीन विकास आराखडा करायला घेतला. ज्या ज्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी कुठं गार्डन असेल, काही ठिकाणी वेगळे वेगळे आरक्षण देऊन या झोपडपट्टीवासियांना एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम या नवी मुंबई शहरानं केलेलं आहे. मग आम्ही आणि युवाच्या काही मंडळींनी झोपडपट्ट्यांमधली घर हक्क संघर्ष समिती, हॉकर्स, नाका कामगार, घरेलू महिला कामगार यांच्या सगळ्याच्या मिटिंगी घेतल्या. अभी नहीं तो कभी नहीं हे अभियान राबवलं गेलं. पथनाट्य असेल, पत्रकं असतील, याप्रमाणे सगळीकडे आम्ही त्याचा प्रचार केला. आपला डेव्हलपमेंट जो मॅप आहे त्याच्यामध्ये असं कळलं की आपल्या वस्तीची जी जागा आहे ते काही ना काहीतरी पार्किंग दाखवली, तिथं मेट्रो गेलेली दाखवली आहे. आपल्या नवी मुंबईमध्ये जितक्याही वस्ती आहेत ती कुठेच दाखवल्या गेलेल्या नाही आहे. तो डेव्हलपमेंट प्लॅनच असं मला कधीतरी वाटतं की ते चुकीचं आहे. कारण की वस्त्या दाखवल्या गेल्या पाहिजेत. जर तिथे माणसं राहत आहेत, त्यांचं अस्तित्व आहे, तर ते कुठेतरी दाखवलं गेलं पाहिजे. आणि आपल्याला इतका तरी अधिकार संविधानात दिलेला आहे की बाबा आपण स्वतःचं राहू शकतो, पोट भरू शकतो. तर मला असं वाटतं की ते आपल्या वस्त्या दाखवल्या गेल्या पाहिजेत. घर हक्क संघर्ष समिति पूरा नवी मुंबई में हर झुग्गी झोपड़ियों में जो तकलीफ़ें हैं उस पे काम करने के लिए हमें क्या चाहिए, तो हमारे सामने आया कि हम उनके साथ मिलकर उनका एक संगठन हो, उनका एक गुट हो जो आगे आकर उन जो लोकलाइट इश्यूज है उनके ऊपर काम करे. और उस माध्यम से हमने CBO बनाया. और ये प्रक्रिया जो है वो निरंतर चलने वाली प्रक्रिया है. और कुछ साल तक DP क्या है, फिर आने वाले इश्यूज क्या है, क्लाइमेट जस्टिस क्या है, उसके साथ साथ ये CBOs जो है वो काम करता रहेगा और वो मॉडल आगे बढ़ता रहेगा. इन 50 सालों में उनके लिए जो खास करके यहाँ पर काम करने के लिए आए हैं, उनको अगर अपनी बात रखनी है तो उनको संगठन बनाना ज़रूरी है. GHHS उन्हीं का एक संगठन है. और ये सब जो बस्तियों के नियोजित गृह निर्माण संस्थाएं हैं, CBOs है, वो लोग इकट्ठा आकर अगर अपनी बात रखेंगे तो ही एटलीस्ट उनको मूलभूत सुविधाएं मिलेगी और उनका पुनर्वास का जो अधिकार है वो सुनिश्चित किया जाएगा. हमारी बस्ती में इंडिविजुअली हम लड़ते थे हमारे हक के लिए, बट जब से घर हक्क संघर्ष समिति से हम जुड़े हैं उसके बाद से हमें एक सपोर्ट और एक मोटिवेशन मिला है कि गवर्नमेंट डिपार्टमेंट्स में कैसे जाया जाए, वहाँ पे कैसे बात की जाए और लेटर वगैरह लिखने हैं वो कैसे किए जाए, वो सब जो है हेल्प मिली है. एज अ यूथ मैं कोशिश करूँगी कि हमारी जो बेसिक्स नीड्स है वो पहले हम पूरी करें और उसके बाद हमारा जो है परमानेंट सॉल्यूशन की तरफ हम बढ़े. जो भी मीटिंग्स है, जो भी वर्कशॉप्स है वो अटेंड करके मैं खुद जानकारी लेती हूँ, फिर मैं मेरे लोगों तक पहुँचाती हूँ. तो मेरा मोटिव यही है कि मेरे साथ मेरे लोग भी अवेयर हो जाएं, सिर्फ मेरी बस्ती नहीं बाकी की सारी बस्तियों में. खऱ्या अर्थाने मी जे ग्रासरूट फेमिनिझम ही जी संकल्पना आहे ती मी घर हक्क संघर्ष समितीच्या महिलांच्या सक्रिय कार्यातून मी खऱ्या अर्थाने बघत आली आहे. सुनंदाताईंसारखं व्यक्तिमत्व असेल, एकतानगरच्या मंगलाताई असतील, नूरजहाताई असतील, पंचशीलच्या छायाताई असतील, हे नेतृत्व फक्त आपल्या वस्ती पातळीपर्यंत मर्यादित नाही आहे. त्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने वाटतं की माझ्या इतर ज्या वस्त्या आहेत नवी मुंबईतल्या त्या वस्त्यांची पण सुरक्षता तितकीच महत्त्वाची आहे. एक आक्रमकपणे आपली भूमिका मांडणं असेल किंवा मोर्चाला वळण देणं असेल
लोकांना मोबिलाईज करणं असेल, एकत्र आणणं असेल, त्यांच्यामध्ये आपल्या समस्येबद्दल जाणीव निर्माण करण्याची प्रक्रिया असेल, याच्यामध्ये या महिला खऱ्या अर्थाने ठासून काम करताना मी बघितलं आहे. पूर्ण MMR क्षेत्रामध्ये घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या, त्यात काही राजकीय पक्षही होते. आणि मग त्यांची मीटिंग आम्ही वेलापूरला बोलवली. सगळ्या संघटना आल्या, त्याच्यामध्ये काही NGOज आल्या आणि तिथे घर हक्क संघर्ष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. आता ही घर हक्क संघर्ष समन्वय समिती परळ लालबागपासून विरार पालघरपर्यंत आणि इकडे थेट पनवेल रायगडपासून तर नाशिक धुळे जळगावपर्यंत पोचलेली.